नमस्कार. सर्वप्रथम सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आम्ही आपल्यापर्यंत रोज नवनवीन माहिती पोहोचवत असतो. धार्मिक माहिती असू द्या, कोण आपल्याला फसवत असेल त्याबद्दल माहिती असू द्या किंवा इतर माहिती असू द्या, सर्व आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं रोज नियमित काम आम्ही आपल्यासाठी करणार आहोत. कधीकधी आपल्याला याची खूप गरज भासत असते, कारण या जगात फसवणारे लोक खूप आहेत. आपल्या डोळ्यात देखत आपली फसवणूक करतील तरी आपल्याला समजणार नाही. यासाठी जागरूकता असणं, आपल्या धर्माला वाचवणं हेच आमचं कर्तव्य आहे. आजकाल देवाचं नाव घेऊन अनेक लोक बाजार मांडत आहेत. याला रोखण्यासाठी, यावर थोडासा का होईना ताबा मिळवण्यासाठी आम्ही या चॅनलची निर्मिती केली आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण सर्वांनी आपल्या चॅनलशी जोडून राहावं. जे यामध्ये गुरफटले गेले आहेत, जे भक्तीच्या नावाखाली लुटले गेले आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवावा. कारण आम्ही आपल्याला फक्त भक्ती शिकवतो, शक्ती शिकवतो, आपल्याला श्रद्धा शिकवतो, परंतु अंधश्रद्धेपासून कसं रक्षण करावं हेही शिकवतो. कधीकधी आपल्याला भगवंताच्या चमत्काराचा अनुभव येत असतो, परंतु त्याउलट काही भक्तांना भगवंताच्या नावाखाली झालेली फसवणूक त्याचा अनुभव येत असतो. मग त्यामुळे काय होतं की त्यांचा देवावरील विश्वास उडून जातो. हे सर्व आपल्याच धर्मातील काही कनिष्ठ लोकांमुळे होत आहे. ते देवाच्या नावाचा वापर करून आपल्याला फसवण्याचं काम करत आहेत. आपल्याला यूट्यूबवरती अनेक असे व्हिडिओ दिसत आहे जे आपल्याला पैसे कमवण्याचे अनेक उपाय सांगत आहे आणि तेही देवाचं नाव घेऊन सांगत आहेत. जर आपण जीवनात मेहनतच केली नाही, जीवनात जर फक्त घरामध्ये बसून राहिलो आणि हे अनेक असे अंधश्रद्धाळू उपाय केले, तर तुम्ही मला खऱ्या मनाने सांगा, तुम्हाला पैशाचा कुठून स्रोत निर्माण होईल? कुठूनच तुम्हाला पैसे येऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही आपली बुद्धी चालवत नाही, जोपर्यंत तुम्ही आपल्या बुद्धीचा, आपल्या कष्टाचा उपयोग करत नाही, तोपर्यंत तुम्हाला कुठल्या प्रकारे पैसा येऊ शकत नाही. मान्य आहे तुम्हाला भगवंताच्या आशीर्वादाची, भगवंताच्या शक्तीची गरज आहे, परंतु ती तुम्हाला कधी गरज आहे? जेव्हा तुम्ही काहीतरी प्रयत्न करताय त्यावेळेस तुम्हाला त्या भक्तीचा लाभ होईल. परंतु जर तुम्ही कुठलेच प्रयत्न केले नाही, तुम्ही कुठलाच कामधंदा केला नाही, कुठलीच नोकरी केली नाही, तर तुम्हाला पैसे कुठूनच येऊ शकत नाही. जर असे उपाय करून, असे अंधश्रद्धाळू उपाय करून जर पैसे मिळत असते तर या जगामध्ये कुणीच कामाला गेलं नसतं, कुणीच उद्योगधंदे टाकले नसते. सर्व घरात बसले असते, उपाय केले असते आणि पैसे कमवले असते. या लोकांमुळे आपल्या देवाचा आणि आपल्या धर्माचा अपमान होत आहे आणि हे सर्व थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्हालाही असे काही व्हिडिओ आढळले असतील किंवा तुम्हालाही याबद्दल काही अनुभव आले असतील तर आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्हालाही वाटतं की आपला धर्म नष्ट होऊ नये, आपल्या धर्माला लोकांनी नावं ठेवू नये. इतर धर्मातील लोक आपल्या धर्माला नावं ठेवत आहेत. ते म्हणत आहे की तुमचा धर्म हा खरा नाही, तुमचा देव हा खरा नाही, कारण देवाच्या नावाखाली लोक बाजार मांडत आहेत. लोक देवाचं नाव घेऊन काहीही विकण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याबद्दल पैसे कमवत आहेत. तुम्ही अनेक ठिकाणी बघत असाल की लोक गळ्यामध्ये देवाच्या नावाचं काहीतरी अटकून हिंडतात आणि त्याबद्दल पैसे मागतात. हे करणं कितपत योग्य आहे? आपण धष्टपुष्ट आहोत, आपण काम करण्याजोगे आहोत, आपण काम करून पैसे मिळवले पाहिजे, ना की देवाचा वापर करून पैसे मिळवले. आपणही साधे भोळे भक्त आहोत, आपल्यालाही त्याबद्दल जास्त माहिती नसते. आपणही लगेच 10, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये दान करून मोकळे होतो. परंतु कधी आपण याचा विचार केला की एखाद्या शाळेत जाणाऱ्या मुलाला जर आपण एखादा पेन घेऊन दिला, त्याची ऐपत नसली, त्याला वही पुस्तके घेऊन दिली किंवा ज्या आश्रमशाळा आहेत तेथे जाऊन मदत केली तर किती चांगलं होईल ना. परंतु आपण तसं करत नाही, कारण आपल्याला त्याबद्दल ज्ञान कमी आहे. आपण फक्त मोजून 5 मिनिटे जरी देवाची सेवा केली, देवासमोर एक दिवा लावला, तरी ती भक्ती खूप भरपूर आहे. परंतु आपल्याला तेवढ्यामध्ये समाधान मिळत नाही. आपल्याला वाटतं की थोडाफार खर्च करावा, देवासाठी काहीतरी पूजा करावी, मोठा खर्च करावा
आणि आपण तो करत असतो. ज्याची ऐपत आहे त्याने नक्की करावा, त्याने अन्नदान नक्की करावं. परंतु ज्याची ऐपत नाही त्याने कोणाकडून कर्ज घेऊन किंवा इतर कोणत्या गोष्टी करून देवाचा कार्यक्रम करण्याची कुठलीच गरज नाही. मी तुम्हाला खूप तळमळीने हे सर्व काही सांगत आहे, कारण आपल्या धर्मामध्ये अनेक असे लोक आहे जे इतरांना फसवण्याचं काम करत आहेत. आणि ते आपलीच लोक आहेत, लोकाची लोक नाही. ती आपलीच लोक आहेत आणि ते आपल्यालाच फसवत आहेत, आपल्याच धर्माचा नाश करण्यावर टपलेले आहेत. मी तुम्हाला तळमळीने हे सर्व यासाठी सांगत आहे की तुम्ही आपला थोडासा का होईल ना हातभार नक्की लावावा. जरी तुम्हाला हे तुमच्या आजूबाजूला घडत असेल तर तेथे जाऊन का होईना तुम्ही हे थांबवण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही जास्त मोठा कार्यक्रम घालण्यापेक्षा 5 लोकांना जरी जेवू घातलं तरी खूप आहे. ज्यांना गरज आहे त्यांना नक्की तुम्ही जेवू घाला. तुमच्याकडे जर कुणी आर्थिक मदतीसाठी आला, जर त्याला खरंच त्या आर्थिक मदतीची गरज आहे तर त्याला मदत करा. जर एखाद्याच्या दवाखान्याचं बिल भरायचं असेल तर तेथे भरा. एखादा देऊळ बांधत असेल तर त्या देवळासाठी देणगी मागत असेल तर नक्की द्या. चांगल्या गोष्टींसाठी कधीच नाही म्हणू नका, परंतु वाईट गोष्टींसाठी नाही मात्र नक्की म्हणा. कारण तुम्ही नाही म्हणला नाही तर तुमची फसवणूक होतच राहील. आणि जेव्हा तुम्ही नाही म्हणायला शिकाल तेव्हा तुमची फसवणूक थांबेल. स्वतःपासून सुरुवात करा, आपोआप सर्व सुधारतील. जर आपण स्वतःच अंधश्रद्धा पाळत असू, देवाचं नाव घेऊन फसवणाऱ्यांमध्ये आपण सामील होत असू तर आपला धर्म बुडाल्याशिवाय राहणार नाही. लोकांचा देवावरून विश्वास उडतोय, कारण लोकांना असं वाटतं की देव या जगात नाहीच. कारण हे फसवणारे खूप लोक झाले आहेत आणि ते लोकांना फसवत आहेत. आणि फसवणूक झाली की सर्वांना असं वाटतं की हो खरंच देव नाही आणि आपली फसवणूक होते. म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःची भक्ती सिद्ध करण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या खर्च करण्याची गरज नाही. छोटासा का होईना तुम्ही कार्यक्रम केला तरी चालेल. फक्त घरामध्ये शांतता असली पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे. जे करताय ते निर्मळ मनाने, प्रेमाने, भक्तीने करा. देव तुम्हाला काहीच म्हणणार नाही. एवढंच माझं म्हणणं आहे. आणि हे म्हणणं तुम्ही ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा. हा व्हिडिओ तुमच्या धार्मिक ग्रुपवरती नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना याबद्दल माहिती उपलब्ध होईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि या मोहिमेमध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.